आज कोंढवामध्ये एक धार्मिक तणाव निर्माण होईल अशा प्रकारच्या मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं। या संदर्भामध्ये कालच आम्ही माननीय पोलीस आयुक्त पुणे यांची भेट घेतली, त्यांना निवेदन सादर केलं होतं। काही विषय असला तर शहराचा आणि कोंढवा भागाचा सामाजिक तणाव व धार्मिक ध्रुवीकरण होऊ नये यासाठी विशेष खबरदारीच्या उपाययोजना घेणं आवश्यक आहे। हा मोर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य असणारे, माजी सदस्य असणाऱ्या व्यक्तींकडून काढला जात असल्यामुळे आम्हाला खरं तर याबद्दल खूप संतापाची भावना आहे। खरं तर त्यांनी त्यांचं म्हणणं महाराष्ट्राच्या विधिमंडळात मांडावं, अधिकाऱ्यांकडे मांडावं। सरकार त्यांचं आहे, सरकार त्यांच्या विचारांचं आहे, मुख्यमंत्री त्यांच्या विचारांचे आहेत। पण हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे आहेत। अशा वेळेला नागरिकांमध्ये येऊन धार्मिक तणाव तयार करून नागरिकांना वेठीस धरण्याचं, प्रशासनाला वेठीस धरण्याचं त्यांचं काम हे अत्यंत चुकीचं वाटत होतं। त्यांच्याकडनं अशी कोणतीही कृती होऊ नये या संदर्भामध्ये आग्रही होतो आम्ही। या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचं हेट स्पीच या ठिकाणी होऊ नये आणि या ठिकाणी कार्यक्रमांना त्यांना परवानगी मिळू नये अशी एक प्राथमिक विनंती आम्ही केली होती आणि योग्य ते आपण खबरदारी घ्यावी अशी विनंती केली होती। माननीय पोलीस आयुक्तांनी काल आम्हाला शब्द दिला होता आणि तो शब्द त्यांनी नेहमीप्रमाणे पाळलेला आहे। त्याबद्दल आज आम्ही त्यांचं अभिनंदन